जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. सगळेच जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. कधी प्राणी, कधी जंगल, कधी प्राणी, कधी जंगल, कधी जादू, कधी दोस्ती. सुरू झालं गोष्टींचा तास, नको दंगा मस्ती. अरे सुरू झालं गोष्टींचा तास, सुबोध दादाचा का? नमस्कार माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, सुबोध दादाच्या गोष्टीच्या पुढच्या भागात म्हणजेच आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासाठी कुठली गोष्ट आणली असेल? जरा गमतीशीर गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे सोनेरी मासा. गोष्ट लिहिली आहे तारा चौधरी यांनी आणि त्याचं प्रकाशन केलं आहे ज्योत्स्ना प्रकाशन यांनी. चला तर ऐकूया सोनेरी मासा. तर एक होता कोळी, काळा काळा पण शरीरानं मजबूत, मनानं आनंदी. राग त्याला येत नसे आणि काळजी त्याला माहीत नसे. तो दररोज उठायचा, समुद्रावर जायचा, समुद्रात जाळे फेकायचा, मासे पकडायचा, घरी आणायचा आणि बायकोकडे द्यायचा. त्याची बायकोही होती काळी सावळी, दिसायला नीटनेटकी. ती लवकर उठे, झाडलोट करी, भराभरा सगळी कामं करी. मासळीची टोपली घे आणि गावात विकायला नेई. मावरं घ्या, मावरं, मासे घ्या, मासे असे ओरडून ती मासेवळी विकायची. मासे विकून परतायची आणि पुन्हा घरच्या कामाला लागायची. कोळी घरी आला की स्वयंपाक तयार. कोळीण नवऱ्यासाठी सुंदर स्वयंपाक करी, चांगले पदार्थ करी. कधी मासे रांधी तर कधी गोडधोड करी. तिचा नवऱ्यावर खूप जीव होता आणि नवऱ्याचीही तिच्यावर खूप माया होती. तो तिला चांगली साडी आणि टिकल्यांची चोळी आणत असे. त्याचं घर म्हणजे एक झोपडी होती, पण ते आनंदाने राहत. त्यांच्या झोपडीत सुखाचं राज्य होतं. एके दिवशी त्या कोळ्याला मासेच मिळाले नाहीत. तो समुद्रात जाळे फेकी, ओढी, पण त्यात मासेच अडकत नसत. त्याने अनेक वेळा जाळे फेकले, पण प्रत्येक वेळी ते रिकामीच आले. कोळी निराश झाला आणि देवाला म्हणाला, देवा देवा, यावेळी तरी काहीतरी सापडू दे रे. आणि त्यानं जाळं फेकलं, ते ओढलं आणि पाहतो तर काय, त्यात फक्त एकच मासा. पण तो मासा फार सुंदर होता, अगदी सोन्यासारखा पिवळा. सोनेरी मासा होता तो आणि माणसासारखा बोलायचाही. कोळ्यानं त्याला पकडलं आणि टोपलीत टाकलं. इतक्यात तो मासा बोलू लागला, अगदी माणसासारखा बोलू लागला. हे कोळी दादा, माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, मला समुद्रात सोडून दे, मी तुझ्या उपयोगी पडेन. कोळ्याला नवल वाटलं. तो त्याच्याकडे टक लावून पाहू लागला. तो मनात म्हणाला, अरे वा, हा मासा बोलतो, नवलच आहे हे. दिसतोय किती सुंदर आणि बोलतो कसा चुरू. मासा पुन्हा म्हणाला, हे कोळी दादा, माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, मला समुद्रात सोडून दे, मी तुझ्या उपयोगी पडेन. कोळ्याला त्याची खरंच दया आली. त्यानं त्याला परत समुद्रात सोडून दिलं. कोळी मनाशी म्हणाला, हा लहानसा मासा माझ्या काय उपयोगी पडणार. पण मासा होता खरा नवलाचा. असा मासा आपण तर बुवा कधीच पाहिला नाही. त्या दिवशी कोळ्याला काहीच मिळालं नाही. तो तसाच हात हलवत परत घरी आला आणि बायकोला सगळी हकीकत सांगितली. बायकोला त्याचं नवल वाटलं. ती म्हणाली, काय काय वेडेपणा केला तुम्ही, इतका चांगला मासा मिळाला आणि तुम्ही त्याला सोडून दिलात. अहो, तो काही साधा मासा नव्हता, त्याला घरी आणायचं होतं. त्याच्याकडे आपण पुष्कळ गोष्टी मागितल्या असत्या, दागिने, घर, धनदौलत दिली असती त्यांना आपल्याला, आपण श्रीमंत झालो असतो. इतकंही सुचू नये तुम्हाला. हा ग, उद्याच सांगतो की त्याच्याजवळ, सांग तुला काय हवंय. कोळी म्हणाली, खरंच बाई, पहा बरे, मागून मिळते का ते. माझ्यासाठी की नाही सुंदर साडी मागा. ठीक आहे, कोळी म्हणाला. दुसऱ्या दिवशी कोळी पुन्हा समुद्रावर गेला व त्यानं माशाची प्रार्थना केली. मासा येऊन हजर झाला. माशानं विचारलं, कोळी दादा, काय हवंय तुला. कोळी म्हणाला, हे सोनेरी माशा, माझ्या कारभारणीला सुंदरशी साडी दे. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुला साडी मिळेल. कोळ्यानं तेथे थोडा वेळ मासे पकडले आणि तो घरी आला. दारातच कोळीण उभी होती. ती त्याची वाटच पाहत होती. कोळ्यानं तिच्याकडे पाहिले. हो हो हो, त्याच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडला. कोळीने एक अत्यंत सुंदर जरीची पैठणी नेसली होती. तो समजला की ही त्या माशानेच दिलेली देणगी. कोळीणीला फार आनंद झाला होता. तिनं नवऱ्याचं स्वागत केले आणि आपली पैठणी दाखवली. रात्री कोळी जेवायला बसला. कोळीण वाढत होती. हळूच म्हणाली, उद्या की नाही दागिने मागा माझ्यासाठी. कोळी म्हणाला, ठीक आहे.
तिसऱ्या दिवशी कोळी समुद्रावर गेला. त्यानं माशाची प्रार्थना केली. मासा पाण्याच्या वर आला. कोळी म्हणाला, हे सोनेरी माशा, माझ्या बायकोला खूप खूप दागिने दे. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुला दागिने मिळतील. कोळ्याचे आता मासे धरण्याकडे लक्ष लागेना. तो घरी निघाला. घरी आला आणि पाहतो तो बायकोच्या अंगावर खूप दागिने, सगळे सोन्याचे, पिवळे पिवळे जर्द. ती दागिन्यांनी सगळी मढून गेली होती. त्यांनी इतके दागिने आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते. कोळीण खुश झाली. कोळी खुश झाला. कोळीण म्हणाली, अहो, चांगला मासा आहे बरं हा. तुम्ही त्याला जिवंत सोडले, फार बरे केले. आता उद्या त्याच्याजवळ एक घर मागा, चांगलं मोठं, महालच जणू. मग आपण त्यात अगदी आनंदानं राहू. हा, ठीक आहे, कोळी म्हणाला. चौथ्या दिवशी कोळी समुद्रावर गेला. त्यानं माशाची प्रार्थना केली आणि मासा आला. कोळी म्हणाला, हे सोनेरी माशा, माझ्या बायकोसाठी एक मोठा महाल दे. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुला महाल मिळेल. कोळी घरी आला. पाहतो तो त्याच्या झोपडीचा पत्ताच नव्हता. तिथे एक फार मोठा आणि सुंदर असा महाल उभा होता. कोळी तोंडावर बोट ठेवून त्या महालाकडे पाहतच राहिला. त्याला नवल वाटलं. कोळ्याने माशाचे आभार मानले. कोळी त्या महालात शिरला. आज कोळीण फारच खुश होती. तिनं नवऱ्याला जेवायला वाढले. उत्तम जेवण केले. श्रीखंड पुरी, घोसाळ्याची भाजी. कोळी अगदी पोटभर जेवला. कोळीण म्हणाली, हे पा, हा डौल आहे खरं पण पोकळ. हा डौल आहे खरा पण पोकळ. अहो, माझ्याजवळ धन नको का? खर्च काय करायचं? आज त्या सोनेरी माशाजवळ मोहरा मागा, चांगलं 4-5 हंडे भरून. ठीक आहे, कोळी म्हणाला. पाचव्या दिवशी कोळी समुद्रावर गेला. त्यानं त्या माशाची प्रार्थना केली आणि मासा पाण्यावर आला. कोळी म्हणाला, ए सोनेरी माशा, माझ्या बायकोला खूप खूप मोहरा दे, 4-6 हंडे भरून दे. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुला मोहरा मिळतील. कोळी घरी गेला. पाहतो तो घरी चांगले 7-8 हंडे भरून मोहरा. कोळी आणि कोळीण खुश झाले आणि नाचायला लागले. संध्याकाळी कोळीण म्हणाली, हे पहा, तुम्ही आपले काळे सावळे, ते पुरुषांना चालतं, कुणी नावं ठेवत नाही. पण बायकांचं तसं नाही. बायकांनी सुंदर असायला हवं, गोरं असायला हवं. मी पडले ही अशी काळुंदरी. आणि ती रडायला लागली. कोळी म्हणाला, अगं अगं रडतेस काय? तुला काय हवं ते सांग ना. बिचारा मासा द्यायला तयार आहे की. कोळीण खुटकन हसली आणि म्हणाली, हे पहा, मी ना गोरी गोरी झाले तर काय मज्जा येईल की नाही. तुम्ही त्या माशाला सांगा की माझ्या बायकोला गोरी गोरी पान कर, सुंदर सुंदर कर. ठीक आहे, कोळी म्हणाला. 6व्या दिवशी कोळी समुद्रावर गेला. त्यानं माशाची प्रार्थना केली. मासा पुन्हा पाण्यावर आला. कोळी म्हणाला, ए सोनेरी माशा, माझ्या बायकोला गोरी गोरी कर, सुंदर सुंदर कर. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुझी बायको एकदम गोरी होईल. कोळी घरी आला आणि पाहतो तो बायको गोरी गोरी पान. ती फार फार सुंदर दिसत होती. आज तर कोळीण अतिशय आनंदात होती. संध्याकाळी कोळीण म्हणाली, हे पहा, आता आपण श्रीमंत तर झालो, पण मला अधिकार नाही. मग हे वैभव काही चाटायचं? मला गडे असं वाटतं की मी राणी व्हावं. सांगा ना माशाला मला राणी करायला. ठीक आहे, कोळी म्हणाला. 7व्या दिवशी कोळी समुद्रावर गेला. त्यानं माशाची प्रार्थना केली. मासा पुन्हा पाण्यावर आला. कोळी म्हणाला, ए सोनेरी माशा, माझ्या बायकोला राणी कर. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुझी बायको राणी होईल. आज कोळ्याला वाटलं की आपली बायको राणी होणार. तिच्यासाठी चांगले मासे पकडून देऊ. त्यानं जाळे फेकले. उत्तम उत्तम 4-6 मासे पकडले. ते घेऊन तो घरी गेला. कोळीण राणी झाली होती. तिच्या हाताखाली दासदासी काम करीत होत्या. ती सगळ्यांना भराभरा कामे सांगत होती. तिला आता गर्व झाला. ती नोकरांना फटाफट बोलू लागली, त्यांना मारू लागली. कोळी मासे घेऊन महालात आला. राणी पुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे माझ्या कारभारणी, हे मासे घे. आज तू राणी झालीस म्हणून मी तुला ही भेट आणली आहे. राणी सिंहासनावर बसली होती. कोळी तिच्यासमोर उभा होता. ती त्याच्या अंगातली बंडी, त्याची ती नेसूची लंगोटी, खांद्यावरील जाळं आणि हातातली पाटी आणि तो काळा काळा, हे त्याचं धान पाहून ती त्याच्यावर एकदम ओरडली. म्हणाली, कोण रे मेल्या तू? आणि मला कारभारणी म्हणतोस? मी तर राणी. तू आपल्या लंगोट्या कोळी, काळा काळा डोम कावळा, लाज नाही वाटत मला बायको म्हणाला? चल निघ इथून. तिनं 2 धक्के देऊन त्याला तिथून हाकलून लावले. कोळ्याला फार वाईट वाटलं. त्याने येवलंसं तोंड केलं आणि तो सरळ समुद्रावर गेला. त्यानं त्या माशाची प्रार्थना केली. मासा पाण्यावर आला. कोळी म्हणाला, ए सोनेरी माशा, फार वाईट झालं. माझी बायको माणूस होती, ती फार चांगली होती. तुझ्या देणग्यांनी ती सैतान झाली, वाईट झाली. तिनं आज मला धक्के मारून घरातून हाकलून दिलं. अरे हे वैभव नाही, हे तर विष आहे, विष. हे तू परत घे आणि मला माझी झोपडी
आणि माझी ती गोड गोड चांगली चांगली प्रेमळ बायको परत दे. माझा पहिला संसार परत दे. माझं सुख परत दे. मासा म्हणाला, ठीक आहे, तू घरी जा, तुझं सुख तुला परत मिळेल. कोळी धावतच घरी आला. त्याची झोपडी त्याला परत दिसली. तो घरात शिरला. बायकोनं त्याच्याकडे पाहिलं, ती हसली आणि कोळीही हसला. कोळ्याचं सुख त्याला परत मिळालं. मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट मला तुमच्या कमेंट्समधनं नक्की लिहून सांगा. आणि यावर एखादं चित्र तुम्हाला सुचलं तर ते चित्रही काढून मला पाठवा. भेटूया आपल्या पुढच्या आठवड्यातल्या नवीन गोष्टीसह पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो. काय सुबोध दादाच्या गोष्टीमध्ये काही काही गोष्टी ज्या घडत आहेत त्या मला खूप आवडत आहेत. आणि काही काही गोष्टी ज्या घडणार आहेत त्या मला अजिबात आवडत नाही आहेत. ह्याचं कारण असं आहे की टाईम फ्रेम नावाचा जो ग्रुप आहे, जो स्टुडिओ आहे, त्याचा जो मालक आहे अंगद जोशी, जो माझा कॅमेरामन आहे सुबोध दादाच्या गोष्टीचा, तर त्यांनी आता असं ठरवलं आहे की तुमच्यातले जे कोणी सतत चित्र काढून मला पाठवत असतात, सतत ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतात, अशातल्या एकाला घ्यायचं आणि त्याचं फोटोशूट करायचं. म्हणजे माझं नाही करायचं, तुमचं करायचं का? याला काहीच अर्थ नाही आहे. पण तरी त्यांनी असं ठरवलं आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण हे त्याला सांगून देऊ नका. मला चित्र पाठवत राहा, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत राहा. मी अंगद जोशीला सांगेन की तुमच्यातला हुशार मुलगा कोण आहे की ज्याचे फोटो त्यांनी काढले पाहिजे. ओके, आपल्यात ठेवा.